चला तर आज आपण आलूची भाजी बनवूया। आलूची भाजी तर सर्वच जण बनवतात, तीच भाजी पण थोडीशी वेगळी पद्धत आलूची भाजी बनवण्याची। तर तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस भाजी बनवून बघा, नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडेल। नेहमी बनवाल तर याच पद्धतीने तुम्ही आलूची भाजी बनवा। सर्वजण बनवतात पण ज्याची त्याची पद्धत वेगळी असते। तर चला, मी इथे 3 आलू घेतलेले, स्वच्छ असे पाण्याने धुवून आलू घेतलेले आहेत। आलूची आपल्याला पूर्ण अशी वरची साल काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने साल जरी तुम्ही नाही घातली तरीही पण चालतं, तुमच्या आवडीनुसार तशी सुद्धा तुम्ही भाजी बनवू शकता। मी इथे तिन्ही आलूची साल अशी काढून घेतलेली आहे। आता आपल्याला आलू कट करून घ्यायचे आहेत। मी इथे उभे असे उभ्या आलू कट करून घेते, एकदम लांबसर असे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही आलू कट करून घेऊ शकता। अशा पद्धतीने खूप मस्त अशी भाजी होते, तुम्ही नक्की एक वेळेस बनवून बघा। बनायलाही सोपी व खायला तर खूपच मस्त अशी टेस्टी भाजी होते। झटपट अशी ही भाजी साधारण 8 ते 9 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते। असं एकदम आपल्याला जाडसरही काप फोडी करायच्या नाहीत आणि एकदम पातळसरही करायच्या नाही, कच्चे वगैरे राहणार नाहीत। त्यामुळे आपले मीडियम साईजचेच कट करून घ्यायचे आहेत आलूचे काप करताना। पूर्ण आलू इथे मी कट करून घेतलेले आहेत। लगेच आपल्याला यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे, नाहीतर आपले आलू हे लालसर पडते। मी असे पाणी घालून पाण्यातून काढून घेतले आहे। आता आपण मसाला रेडी करू भाजीचा। मी इथे 1 चम्मच जिरं घातलेलं आहे, 1 चम्मच सोप व यामध्ये धने घातलेले आहेत थोडेसे। छान असं मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहे। मस्त असे भाजलेले आहे, बघू शकता तुम्ही, असा कलर बदललेला आहे। खूप मस्त अशी भाजी लागते। हे मसाला तुम्ही नक्की टाका। 1 चम्मच यामध्ये मी ओवा घालत आहे लास्टला। ओवा हा करपतो, त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे। कढई आपली गरमच आहे, त्यामध्ये हा ओवा भाजला जाईल। बघू शकता छान असा मस्त हा मसाला आपला रेडी झालेला आहे। आता हे आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये। थंड झाले की आपल्याला मिक्सरमधून हे वाटून काढून घ्यायचं आहे। तर आता थंड होईपर्यंत आपण इकडे तेल तापवायला ठेवू, तिकडे मिक्सरमधून आपण काढून घेऊ थंड झाल्यावरती। यामध्ये आता मी 1 चम्मच जिरं घातलेलं आहे व आपल्याला यामध्ये आपण जे आलूचे कट केले होते त्यामध्ये घालायचे आहेत व असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला, कमी गॅसवरती किंवा फुल गॅसवरती परतून घेतलं तरी पण चालतं। अशा प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचं। साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला तेलामध्ये याला भाजून घ्यायचं आहे, आलूला फ्राय करून घ्यायचं आहे। खूप मस्त अशी भाजी होते। आपले साधारण आलू 80% असे शिजतील, एवढा वेळ आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। मस्त असे छान बघू शकता आलू एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत। कमी गॅस करू, एकदम सॉफ्ट असे आपले आलू झालेले आहेत। चला तर आपला मसालाही पण छान असा थंड झालेला आहे, बघू शकता। तर मिक्सरमध्ये मी मसाला हा वाटून घेत आहे व हे टोमॅटो पण आपल्याला घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये काढून मी इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे। तर मस्त असे आपले आलू बघू शकता, लालसर कलर आलेला आहे, छान असं सॉफ्ट झालेला आहे। आता ते टोमॅटो व ते मसाला मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे, तो पेस्ट याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे व छान असं आता परतवून घ्यायचं आहे। सर्व आपल्या आलूच्या फोडीला हा मसाला लागला पाहिजे, अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, नाही तर आलू हे कढईला आपल्या चिटकतील। छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला, साधारण 1-1.5 मिनिटं छान परतवून घ्यायचं। आता हे आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट यावरती चटणी मीठ वगैरे हळद जरी टाकलं तरी पण खूप मस्त अशी भाजी होते। पण मी फोडणी देणार आहे, त्याच कढईमध्ये मी कांदा घातलेला आहे थोडासा। कांदा वगैरे नाही घातला तुम्ही तसंच चटणी मीठ टाकलं तरी पण खूप मस्त अशी भाजी होते। पण मी ते फोडणी देणार आहे, तेल थोडंसं ठेवलेलं आहे कढईमध्ये, त्यामध्ये कांदा घातलेला। कांदा छान असा लालसर होऊ द्यायचा आहे आपल्याला। लालसर कांदा झाला आहे की त्यामध्ये आपल्याला थोडंसं लसूण घालायचं आहे। आणि लालसर आपला कांदा झालेला आहे, यामध्ये आता आपण लसूण घालायचं आहे। लसूण घातलेलं आहे मी, ते लसणाला पण छान परतवून घ्यायचं आहे। मोहरी घातलेली आहे थोडंसं मी, ते पण छान परतवून घ्यायचं। 1 चम्मच हळद घालायची आहे आपल्याला। गॅस बिलकुल आपल्याला फुल करायचं नाही, कमीच ठेवायचं आहे। 1 चम्मच हळद घातलेली आहे व लाल तिखट घालायचे। मी इथे 2 चम्मच लाल तिखट घातलेलं आहे, ते परतवून घ्यायचं आहे आपल्याला छान असं, साधारण 1 मिनिटं। आता यामध्ये आपल्याला ते आलू टाकायला द्यायचे आहे। तेल खूप कमी टाकायचं आहे आपल्याला, कारण की आपण आलूसुद्धा फ्राय केलेले होते तेलामध्ये, म्हणून मी तेल टाकताना खूप कमी असं टाकलेलं आहे। असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला छान असं, गॅस बिलकुल फुल करायचं नाही।
बघू शकता किती चमचमीत आपली भाजी दिसत आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी. खूपच मस्त अशी होते भाजी. परतवून घ्यायचं आपलं छान असे एकमेकांना मसाले लागले पाहिजे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण की आपण मसाला वाटून घेतला होता. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलसर मसाला होता. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे 1 ग्लास. परत मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे भाजीला. मस्त असं छान रस्सा येतं, तरी येते या भाजीला. ग्रेव्ही पण खूप मस्त अशी येते. 1.5 ग्लास पाणी बस पुरेसं होते 3 आलूच्या भाजीला. तुम्ही आणखीनसुद्धा ॲड करू शकता. चला तर आता 2 ते 3 उकळ्यामध्ये आपली भाजी छान मस्त रेडी होते. मीठ घातलेलं आहे थोडंसं चवीनुसार. प्लेट झाकून ठेवू आपण 2 मिनटं. बघू शकता की मस्त अशी भाजी आपली झालेली आहे रेडी. चमचमीत व मस्त अशी आलूची भाजी आपली रेडी झालेली आहे. एक वेळेस तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. खूप मस्त अशी लागते. नक्की तुम्हालाही आवडेल. चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. साध्या सोप्या पौष्टिक अशा रेसिपी. तर गॅस बंद करू आपण. आपली भाजी शिजलेली आहे छान. तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता, पातळसर अशी भाजी तुम्हाला जर वाटत असेल तर. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत.